नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि यासाठी तब्बल 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी जी आहे ही शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. तर या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचं अपडेट दिलेलं आहे. ही अपडेट आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की नेमकी कोणते शेतकरी असेल, किती शेतकरी यासाठी पात्र असू शकतात, याची सविस्तर माहिती आपण पाहूया. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीपोटी केवळ 1,851 कोटी रुपयाची मदत शासनाने यावेळी विधानसभेत अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे. आणि त्याचबरोबर सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी शेतकरी प्रश्नांवर प्रस्ताव दिला आहे. त्यावर त्यांनी अर्थात मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भात माहिती देताना धानासाठी 2 हेक्टरच्या मर्यादेत 15,000 ऐवजी आता 20,000 रुपयाची मदतची घोषणा केलेली आहे. ही अपडेट आहे. आणि त्याचबरोबर आता जी काही कर्जमाफी आहे, या कर्जमाफी संदर्भात देखील एक महत्त्वाचं अपडेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे. तर हे अपडेट नेमके काय आहे हे आपण थोडक्यात पाहूया. तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय देखील झाल्याने ही माहिती दिली आहे. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येणार असून त्या अंतर्गत राज्यातील 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी ही होणार आहे. आणि त्यातील जे काही पात्र शेतकरी असतील अशा पात्र शेतकऱ्यांना ही 6,500 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली जाणार आहे. अर्थात जे काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना होती, या योजनेअंतर्गत जे पात्र शेतकरी असतील किंवा ज्यांना अद्यापही लाभ मिळाला नाही कर्जमाफीचा, अशा शेतकरी या ठिकाणी पात्र असतील. आणि अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी 6,500 कोटी रुपयाची जे काही रक्कम आहे, एवढी रकमेची कर्जमाफी राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि याबाबत हा असं एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे हे शासनाने यावेळी दिलेलं आहे. म्हणजे काही अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना ही माहिती दिलेली आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जे की शेतकरी बांधवांसाठी फायद्याचे ठरणार आहे. पण आता पाहण्यासारखं आहे, जी काही या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा केली आहे, पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली आहे, परंतु ही या ठिकाणी प्रत्यक्षात कधी सुरू होईल याकडे सर्व शेतकऱ्यांचे अजूनही लक्ष लागून आहे. तर शेतकऱ्यांना याची आतुरतेने वाट पाहत आहेत की जे पोर्टल आहे कर्जमाफीचे हे लवकरात लवकर सुरू होऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.